सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे 68 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. विजय पद्मिनीला म्हणाला, पद्मिनी, तुझं खूप खूप अभिनंदन, तुझं ऑपरेशन सक्सेसफुल झालं त्याबद्दल. आणि पद्मिनी म्हणाली, थँक्यू विजय. आणि इतकंच बोलून गप्प बसली. मग थोडा वेळ कोणीच काही बोलत नव्हतं. आणि मग पद्मिनी म्हणाली, विजय, मी रुद्रकडे फोन देते. आणि इतक्यात तो म्हणाला, पद्मिनी, मला तुझा निर्णय सांगशील का? खरं तर मी तेच विचारण्यासाठी तुला फोन केला होता. खरंच माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. आईचे आता काही दिवसच उरले आहेत आणि तिला माझं लग्न बघायचं आहे. आणि पद्मिनी म्हणाली, विजय, तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस. एक माणूस म्हणून सुद्धा तू खूप छान आहेस. आणि आता हे ऐकून विशाल नाराज झाला आणि रुद्र खुश झाला. आणि पद्मिनी म्हणाली, विजय, तुझ्याशी जी पण मुलगी लग्न करेल ना, ती खरंच सुखी होईल. तिला आयुष्यभर तू खूप प्रेम करशील, मला खात्री आहे. हे ऐकून विशाल पद्मिनीकडे एवढंसं बारीक तोंड करून बघत होता. आणि रुद्र मात्र जाम खुश झाला होता. आणि दामिनीसुद्धा बुचकळ्यात पडली होती. आणि विजयसुद्धा खुश झाला आणि म्हणाला, पद्मिनी, मग माझ्याशी लग्न करशील का? मी तुला खूप सुखात ठेवीन. तुला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी भासू देणार नाही. आणि पद्मिनी म्हणाली, विजय, तुला खरं सांगू, तुझ्याशी लग्न करायला मला आवडेल. आणि हे ऐकून विशालनं पद्मिनीकडे खूप आश्चर्यानं पाहिलं. आणि रुद्रने तर अर्धी लढाई जिंकली असंच विजयी मुद्रेनं विशालकडे पाहिलं. आणि विजय म्हणाला, पद्मिनी, मग मी तुझा होकार नक्की समजू ना? आणि पद्मिनी पुढे म्हणाली, विजय, मला असं म्हणायचं होतं की मला तुझ्याशी लग्न करायला नक्की आवडलं असतं, पण मला माफ कर. मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार. तू दुसरी एखादी चांगली मुलगी बघ आणि लग्न कर. माझं आत्ताच ऑपरेशन झालं आहे आणि मी हा सगळा विचार करण्याच्या मनस्थितीतच नाही. तुला लग्नाची घाई आहे आणि मी आत्ताच लग्न करणार नाही. आत्ता इतका उशीर झालाच आहे माझ्या लग्नाला, तर आणखीन थोडा उशीर होईल. पण मला आत्ताच लग्न करून सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत. आणि हे ऐकून विजय नाराज झाला. रुद्रसुद्धा ताईकडे आश्चर्यानं बघू लागला. आणि विशाल गालात हसायला लागला. विजय म्हणाला, पद्मिनी, मी तुझा वेट करायला तयार आहे. मी तुझी वाट पाहीन, पण आईकडे कमी वेळ आहे, त्याचं काय करू? पद्मिनी म्हणाली, म्हणूनच म्हणते, तू सुद्धा खूप चांगला मुलगा आहेस आणि पटकन एखादी मुलगी बघ. तुला कोणतीच मुलगी नाही म्हणणार नाही. आणि तू तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण कर. विजय म्हणाला, मग पद्मिनी, तू का नाही म्हणतेस? आणि पद्मिनीनं विशालकडे थोडंसं तिरक्या नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, तुला सांगितलं ना विजय, मला आधी माझ्या आयुष्यावर भरभरून प्रेम करायचं आहे आणि मग मी लग्नाचा विचार करेल. आणि विशाल मनात म्हणाला, आणि तुझं आयुष्य मी आहे पल्लवी, आणि माझं आयुष्य तू, मला माहीत आहे. आणि विजयने निराश होऊन फोन खाली ठेवला. आणि विशाल आता थोडा गालात हसला. रुद्र खूपच नाराज दिसत होता, पण त्यानं त्याची नाराजी लपवली. आणि ताईला म्हणाला, जास्त उभा राहू नकोस, आराम कर, अजून ऑपरेशन ताजं आहे तुझं. आणि ताई, मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा विचार करावास तुझ्या निर्णयाचा. आणि दामिनी मध्ये पडत म्हणाली, रुद्र, ताईंनी तिचा निर्णय सांगितला आहे ना, मग तू त्यांना फोर्स नको करू. रुद्रनं दामीकडे थोडंसं चिडून पाहिलं आणि म्हणाला, तू जरा शांत बसतेस का? आणि तो पद्मिनीचा हात हातात घेऊन रडत म्हणाला, ताई, आज मी खूप मोठ्या गिल्टमधून बाहेर पडतोय असं मला वाटतंय. माझ्यामुळे तू तुझा पाय गमावला होतास आणि याचा दोष मी स्वतःला आजपर्यंत देत होतो. आणि तुला तुझ्या पायावर उभा राहिलेली पाहून मला किती आनंद होतोय हे मी नाही सांगू शकणार. इतका आनंद मला जगात दुसऱ्या कोणत्याच गोष्टीनं होणार नाही. असं म्हणून तो रडायला लागला. आणि हे खरं होतं, रुद्राचं ताईवर प्रचंड प्रेम होतं आणि कदाचित इतकं प्रेम तो दामिनीवर सुद्धा करत नव्हता. तो तर लग्नच करणार नव्हता पद्मिनीचं लग्न झाल्याशिवाय. इतकं प्रेम तो बहिणीवर करत होता. आणि रुद्र म्हणाला, आणि ताई, जेव्हा तुझं लग्न होईल
जेव्हा मी तुला नव्या नवरीच्या वेशात बोहल्यावर उभा राहिलेली पाहीन तेव्हा मी माझ्या जबाबदारीतून मुक्त झालो असं मला वाटेल. म्हणून म्हणतो, पुन्हा एकदा विचार कर. विजय खरंच चांगला मुलगा आहे. आणि पद्मिनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, विजय चांगला मुलगा आहे, मी नाही कुठे म्हटलं. आणि काळजी नको करूस. विजयसारखाच किंवा त्याच्यापेक्षा आणखीन जास्त चांगला मुलगा माझ्यासाठी देवानं बनवला असेल तर, असं म्हणून तिनं विशालकडे पाहिलं. आणि होणाऱ्या गोष्टी होतच असतात. तुझ्या माझ्या बोलण्यानं किंवा अडवण्यानं त्या व्हायच्या राहत नाहीत. आता गिल्टी वाटून घेऊ नकोस, उठ बरं, असं म्हणाली ती. आणि रुद्रने डोळे पुसले आणि तो म्हणाला, आलोच, असं म्हणून हॉस्पिटलमध्ये वाटायला तो पेढे आणायला बाहेर गेला. आणि दामिनीनं पद्मिनीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, ताई, खूप छान हँडल केलं तुम्ही प्रकरण. पण आमचे दादासाहेब नुसतेच हातावर हात ठेवून बसलेत. याच्या हातात ना फक्त याची काठी शोभून दिसते. लग्नाची बेडी कधी पडणार काय माहीत. विशाल म्हणाला, मी करतोय ना प्रयत्न. दामिनी म्हणाली, ताई, आता तुम्हाला औषध घ्यायचे आहे, तुम्ही जेवण करा बरं. विशाल म्हणाला, आण इकडं, मी भरवतो तिला. आणि पद्मिनी म्हणाली, साहेब, माझे हात व्यवस्थित आहेत, मी खाईन. विशाल म्हणाला, पण माझी इच्छा आहे तुला भरवायची, तर भरवू दे ना. आणि मग दामिनी म्हणाली, ताई, अहो भरवू द्या त्याला. आत्ताच काय ते लाड करून घ्या, कारण लग्न झालं की दादा तुम्हाला फक्त अमावस्या पौर्णिमेलाच दिसणार. तुमच्या हाती तो सापडणारच नाही. तो आणि त्याची ड्युटी काय ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालूनच असतात. म्हणून म्हणते, करतोय लाड तर घ्या करून. आणि हसून विशाल तिला भरवू लागला आणि म्हणाला, दामिनी, तू तर अशी बोलतेस की जसं काय रुद्र तुझ्यावर खूपच प्रेम करतो आणि सतत जवळच घेऊन बसतो तुला दिवस रात्र, हो ना? खूपच लाड करतो का ग तो तुझे? दामिनी म्हणाली, हो ना, त्याचं सगळं प्रेम त्याच्या लाल लाल डोळ्यात दिसतं दादा. पद्मिनी आणि विशाल हसले आणि विशाल म्हणाला, आणि तो मला अनरोमॅन्टिक म्हणतो. आणि दामिनी म्हणाली, तू खूपच रोमॅन्टिक झालास आजकाल. होय ताई, खरं आहे ना? आणि पद्मिनी लाजून हसायला लागली. विशाल म्हणाला, दामिनी, तू का गं प्रेम केलंस रुद्रवर? किती ओरडतो तो तुला, तुला जरासुद्धा भाव देत नाही. आणि दामिनी म्हणाली, यातच खरं प्रेम आहे ना दादा. मी त्याचा रोमॅन्टिकपणा बघून नाही त्याच्यावर प्रेम केलं, तर तो स्त्रियांचा रिस्पेक्ट करतो, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची सत्यनिष्ठा पाहून त्याच्यावर प्रेम केलं. आणि पद्मिनी म्हणाली, हे बाकी खरं आहे. रुद्र प्रामाणिक आहे आणि खूप रिस्पेक्ट करतो बायकांचा. आणि विशाल हसून म्हणाला, बायकांचा की बायकोचा? अशा किती बायका आहेत त्याला? तशी पद्मिनी खूप हसायला लागली आणि तिला ठसका लागला. विशाल पटकन तिला पाणी दिलं आणि म्हणाला, पल्लवी, अगं हळू, अगं खाताना हसायचं नाही. दामिनी म्हणाली, दादा, तू जोक करू नकोस ना खाताना, मग ते हसणारच ना. विशाल म्हणाला, बरं, सॉरी, आता नाही करणार जोक, आता खा, असं म्हणून तो तिला भरवू लागला. आणि ती त्याच्या डोळ्यात पाहून एक एक घास खात होती. आणि इतक्यात रुद्र येताना दिसला आणि दामिनी म्हणाली, रुद्र आला. तसं विशालने ती प्लेट पद्मिनीच्या हातात दिली आणि उठून उभा राहिला. रुद्र आला आणि विशालला पाहून म्हणाला, तुम्ही अजूनही इथेच आहात का? हा घ्या पेढा आणि ड्युटीवर जा. म्हणे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि बघल तेव्हा बाहेरच भटकत असता तुम्ही. असा रुद्रनं विशालला टोमणा मारला. आता विशालला राग आला. त्यानं रागात रुद्रकडे पाहिलं आणि पद्मिनीनं सुद्धा त्याच्याकडे केविलवाणा चेहरा करून बघितलं आणि नजरेनंच म्हणाली, सॉरी. आणि दामिनी म्हणाली, रुद्र, दादाची ड्युटी 24 तास सुरू असते, फक्त पोलीस स्टेशनमध्ये बसून नाही राहत तो, त्याची नजर सगळीकडे असते. रुद्र चिडून म्हणाला, बोललीस का? तरीच म्हटलं, तू अजून दादाची बाजू घेऊन कशी बोलली नाहीस? कारण तू जोपर्यंत बोलत नाहीस तोपर्यंत विषय संपतच नाही ग. आणि आता दादाची नजर सगळीकडे असते ना तुझ्या, मग इथे कोणावर नजर ठेवून आहेत ते? तुझ्यावर, माझ्यावर का माझ्या ताईवर? आपल्यामध्ये त्यांना क्रिमिनल दिसतात का? बाहेर भरपूर जणांना अग्निहोत्री साहेबांची गरज आहे, तिकडे जाऊन गस्त घाला म्हणावं. यांना सतत बघितलं की माझं डोकं दुखतं.
आणि पद्मिनी म्हणाली, रुद्र अरे काय बोलतोस तू, हे ते नातेवाईक आहेत आपले. आणि रुद्र आणखीन चिडून म्हणाला, ताई कुठलेच नातेवाईक इतकं करत नाहीत, इतकं ते आपल्यासाठी का करतात ग, मला कारण कळेल का. आणि आता सगळेच गप्प बसले. रुद्र म्हणाला, मी माझा समर्थ आहे माझं कुटुंब सांभाळायला, मला कोणाच्याच मदतीची गरज नाही. रुद्रनं आता विशालचा खूपच जास्त अपमान केला होता आणि हे ऐकून विशाल खूप जास्त चिडला आणि पोलीस स्टेशनला निघून गेला. आणि रुद्रला बरं वाटलं विशाल इथून निघून गेला म्हणून. पण विशाल खुश होता. पद्मिनी आता तिच्या पायावर उभा राहिली म्हणून. आणि त्यानंही अख्ख्या पोलीस स्टेशनमध्ये पेढे वाटले. आणि पाटील म्हणाले, साहेब लग्न ठरले की काय तुमचं, म्हणून इतके खुश दिसताय. विशाल हसून म्हणाला, पाटील तुम्ही काहीही समजा. कदम म्हणाले, म्हणजे साहेब खरंच की काय, खरंच लग्न ठरलं तुमचं. विशाल हसून म्हणाला, नाही हो कदम, पण आहे एक गुड न्यूज आहे, त्याचेच हे पेढे आहेत. आणि आता नेहमी ओरडा खायला देणारे विशाल साहेब पेढा देतात तर गुपचूप खा, म्हणून सगळ्यांनी पेढे खाल्ले. विशाल घरी जाताना सुद्धा पेढे घेऊन गेला आणि आईबाबांनाही गुड न्यूज दिली. त्यांना सुद्धा खूप आनंद झाला आणि आई म्हणाली, अहो आपल्याला सुद्धा तिला पाहायला गेलं पाहिजे बरं का, खूप चांगली आहे होती, तिला पाहिल्यापासून माझ्या तर अगदी मनात भरली आहे. विशाल म्हणाला, आई आता आपण डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊया, कारण हॉस्पिटलमध्ये अजून 8 दिवस तरी ठेवतील त्यांना आणि हॉस्पिटलमध्ये जास्त मोकळेपणानं बोलता येत नाही ना. घरी गेलो म्हणजे त्यांच्या आईबाबांनाही तुला भेटता येईल आणि सगळी बोलणी सविस्तर करता येतील. आणि आई म्हणाली, विशाल तिच्या आईबाबांना का भेटायचंय. आणि विशाल लाजून हसायला लागला. आणि आई म्हणाली, लबाडा आता खरं बोलतोस की नाही. आणि विशाल हसून आईच्या गळ्यात पडला. आणि आई म्हणाली, तुला पसंत आहे ना पल्लवी. विशाल म्हणाला, हो. आणि आई म्हणाली, मग आता लवकर गेलं पाहिजे. काय हो बरोबर ना. आणि बाबा म्हणाले, हो मुलगी अगदी नक्षत्रासारखी आहे, मलाही पसंत आहे सून. आई म्हणाली, मला तर आत्ताच जाऊ वाटतंय, कारण मला माझी सून घरात आणायची खूप घाई झाली आहे. आणि विशालने आईला मिठीत घेतली आणि गोल गोल फिरवली. आणि आता आई आणि विशाल दोघेही खूप खुश होते. आता रुद्र ताईजवळ थांबायचा, त्यामुळे विशालला आता हॉस्पिटलला जाता येतच नव्हतं. कधी मध्ये दामिनी जर तिथे असेल तरच ती पद्मिनीला त्याच्याशी फोनवर बोलू द्यायची, पण रुद्रपासून चोरून चोरून. विशाल पद्मिनीला खूप मिस करत होता आणि पद्मिनीसुद्धा विशालला मिस करायची, पण रुद्र आता समजूनच घेत नव्हता. आणि रुद्र असताना विशाल हॉस्पिटलला जात नसायचा. अशातच आणखीन 3-4 दिवस निघून गेले आणि आज रुद्रनं दामिनीला थांबवलं ताईजवळ आणि तो त्याच्या ऑफिसला गेला. आणि संधी साधून दामिनीनं लगेच फोन केला आणि म्हणाली, दादा रुद्र गेलाय ऑफिसला, तू लवकर ये. खरंच दामिनी खूप मदत करत होती विशाल आणि पद्मिनीला. आणि विशाल हे ऐकून खुश झाला आणि तो तसाच निघाला आणि जाता जाता सोन्याच्या दुकानात गेला. त्यानं एक वस्तू पद्मिनीसाठी करायला टाकलेली होती, ती घेतली, खिशात ठेवली आणि तो हॉस्पिटलमध्ये आला. आणि इतक्या दिवसातून एकमेकांना पाहून दोघेही भारावून गेले. खरंच आता विशाल आणि पद्मिनीच्या प्रेमाची रुद्र परीक्षाच घेत होता, जशी परीक्षा विशालनं रुद्र आणि दामिनीच्या प्रेमाची पाहिली होती. आणि त्या दोघांच्या भावना समजून दामिनी बाहेर गेली आणि विशालनं पद्मिनीला घट्ट मिठी मारली. आणि पद्मिनीसुद्धा त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली आणि म्हणाली, साहेब तुमची खूप आठवण येते मला, तुम्ही मला रोज भेटायला का नाही येत. विशाल म्हणाला, मला पाहिलं की रुद्र कसा करतो तुला माहीत आहे ना, मग कसा येऊ, त्याला त्रास होतो मला पाहिलं की, त्यामुळे मी नाही आलो. बरं ते जाऊ दे, आधी तू तुझे डोळे बंद कर पाहू. रुद्र यायच्या आत मला इथून गेलं पाहिजे. ती म्हणाली, का झाकू डोळे. तो म्हणाला, पल्लवी प्रश्न नको ना विचारू, पटकन डोळे झाक बरं. आणि तिने तिचे डोळे झाकले. विशालने त्याच्या हातात ते लॉकेट घेतलं आणि तिच्या गळ्यात घातलं आणि म्हणाला, आत्ता डोळे उघड. आणि पद्मिनीनं डोळे उघडून पाहिलं आणि म्हणाली, साहेब हे काय आहे. विशाल म्हणाला, तुला माझी खूप आठवण येते ना, आता यापुढे माझी आठवण जरा कमी येईल तुला, म्हणून ही माझी निशाणी आहे तुझ्याजवळ.
आता हे कायम तुझ्या हृदयाजवळ राहील. तिने ते निरखून पाहिलं तर ते एक हार्टच्या आकाराचं लॉकेट होतं आणि विशालनं ते तिला उघडून दाखवलं तर त्यामध्ये पद्मिनी आणि विशाल दोघांचा फोटो होता. आणि ते पाहून पद्मिनीला खूप आनंद झाला. तिने पुन्हा भावनाविवश होऊन त्याला मिठी मारली आणि म्हणाली, साहेब, आता तुमच्यापासून दूर राहणं मला खूप अवघड चाललं आहे. माझ्यासाठी खूप मुश्किल होतंय तुमच्यापासून दूर राहणं. तो म्हणाला, मी आईशी बोललोय आणि तिला तू पसंत आहेस. आई बाबा तुला डिस्चार्ज मिळाला की घरी येणार आहेत बोलणी करायला. आणि हे ऐकून पद्मिनीला खूप आनंद झाला. इतक्यात एक नर्स आत आली. दामिनी बाहेर होती. ती म्हणाली, नर्स आत नका जाऊ प्लीज. नर्स म्हणाली, अहो मिस पद्मिनींना मला बघायचं आहे, रुटीन चेकअप आहे. आणि दामिनी तिला म्हणाली, हळू बोला प्लीज. कारण विशालनं पल्लवी हीच पद्मिनी आहे हे ऐकलं असतं तर त्याला इथंच खूप मोठा धक्का बसला असता. मग तिला भेटून विशाल पुन्हा गेला आणि आता पद्मिनीला डिस्चार्ज मिळाला. ती घरी आली. दामिनीनं तिला ओवाळून तिचं स्वागत केलं आणि आईबाबांना तर अश्रू अनावर झाले. पद्मिनीला पुन्हा तिच्या पायावर उभा राहिलेली पाहून आईबाबांनी पद्मिनीला मिठी मारली आणि रुद्रनं सुद्धा त्या तिघांना मिठी मारली. खूपच भावूक असा क्षण होता तो. आणि विशालने दामिनीला फोन केला आणि म्हणाला, दामिनी, रुद्रचा मूड कसा आहे गं? मी आईबाबांना घेऊन येऊ का? दामिनी म्हणाली, दादा आणखीन थोडंसं वाट पाहतोस का? रुद्रचा मूड खरंच ठीक नाही. विशाल म्हणाला, पण मला तिला भेटायचं आहे, कसं करू सांग ना. दामिनी म्हणाली, दादा आता तुला सहज घरात पण येता येणार नाही. रुद्रनं CCTV बसवले आहेत आणि त्यात तू घरी येताना दिसला तर रुद्र फार चिडणार. आणि आता विशाल गप्प बसला आणि म्हणाला, दामिनी, काहीही करून पद्मिनीला बाहेर घेऊन ये ना, मी बाहेर भेटेल तिला. दामिनी म्हणाली, दादा मी बघते आणि तुला कळवते. आणि मग सकाळी डायनिंग टेबलवर दामिनी म्हणाली, ताई, तुम्ही रुद्रकडे पहिली इच्छा काय मागितली होती? की तुमचा पाय बरा झाला, ऑपरेशन झालं की पिक्चरला बघायला जायचं आहे तुम्हाला, हो ना? पद्मिनी म्हणाली, हो, पण बघ ना, रुद्र मला घेऊनच जात नाही. दामिनी म्हणाली, ताई ठीक आहे, आपण दोघी जाऊ. रुद्र, आम्ही जाऊ ना, तुला वेळ नसेल तर? आणि रुद्र तिला म्हणाला, अजिबात नाही, मी ताईला तुझ्या एकटीसोबत जाऊ देणार नाही. ताई, आज आपण जाऊया, मी तिकीट घेऊन येतो तिघांचे. आणि आता दामिनी आणि पद्मिनी खुश झाल्या आणि दामिनीनं विशालला कळवलं. आता तिघेही संध्याकाळी पिक्चरला गेले. चांगली रोमॅन्टिक मूवी लागली होती. रुद्रमध्ये बसला होता. त्याच्या एकीकडे दामिनी आणि दुसऱ्या बाजूला पद्मिनी बसली होती. लाईट्स ऑफ झाल्या. थिएटरमध्ये अंधार पडला. पिक्चर सुरू झाला आणि दामिनीनं रुद्रच्या हातात हात घातला आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून ती पिक्चर बघू लागली. रुद्रला थोडं ऑड वाटलं आणि तो तिला म्हणाला, दामिनी, ताई आहे ना इथं, तिला काय वाटेल, सोड बरं. पण दामिनी आता ऐकत नव्हती. तिने तिचा गाल त्याच्या खांद्याला घासला आणि रुद्रच्याही शरीरात रोमांच लहरी उसळायला लागल्या. ताईचं ऑपरेशन झाल्यापासून त्यालाही टेन्शन होतं आणि रुद्र दामिनीचं मिलनसुद्धा झालं नव्हतं. आणि आता दामिनीच्या अशा आतुर वागण्यानं तोही उत्तेजित झाला. त्यानं एकदा शेजारी बसलेल्या पद्मिनीकडे पाहिलं. त्या अंधारात काहीच दिसत नव्हतं आणि त्यानं सुद्धा त्याचं डोकं तिच्या डोक्यावर टेकवलं आणि तिचा हात हातात घट्ट पकडला आणि दोघेही पिक्चर बघण्यात हरवून गेले. पद्मिनी मात्र एकटीच पिक्चर बघत होती, पण तिचे फक्त डोळे समोर बघत होते. मन मात्र विशालची आठवण काढत होतं. तिला वाटत होतं की आता यावेळी साहेब माझ्या शेजारी हवे होते, पण रुद्र असला की साहेब येणारच नाहीत. रुद्र आणि दामिनी दोघेच आले असते पिक्चरला तर बरं झालं असतं, मी उगेच आले असं म्हणून ती निराश झाली. आणि इतक्यात पद्मिनीच्या तोंडावर कोणीतरी हात ठेवला. आता ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात तिच्या कानात कसली तरी कुजबूज झाली आणि ती गप्प बसली आणि तिने ओळखलं की तो विशाल होता. विशाल चक्क तिला भेटायला थिएटरमध्ये आला होता. हे तिला माहीत नव्हतं. हे तिच्यासाठी सरप्राईज होतं. आज तर खूपच मोठी हिंमत केली होती विशालनं. आणि रुद्र आणि दामिनीचा डोळा चुकवून त्यानं तिला तिथून उठवली आणि बाल्कनीच्या सीटवर घेऊन गेला. बाल्कनीमध्ये कोणीच नव्हतं, फक्त ते दोघे होते.
आणि रुद्रनं पुन्हा थोडंसं त्याच्या शेजारी पाहिलं आणि त्याला फार मोठा धक्का बसला. आता पुढच्या एपिसोडमध्ये पद्मिनी आणि विशालचा बाल्कनी रोमॅन्स पाहायला मिळणार आहे. आवडेल का तर हे नक्की सांगा. आणि जर रुद्रनं पाहिलं तर विशाल साहेबांचं काय होईल हे सुद्धा सांगा. धन्यवाद.